MSRTC ओलेक्ट्रा कंपनी सोबतचा करार रद्द करणार आहे। वेळेवर बससेवा पुरवठा न केल्याने करार रद्द करण्यात येणार आहे। तर प्रताप सरनाईक यांनी करार रद्द करण्याचे आदेश दिले। अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे देखील आदेश प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत। त्यांना अखेरची नोटीस आता आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे। त्यानुसार त्यांनी पुरवठा न करता आम्ही त्यांच्याकडनं बसेस न घेता दुसऱ्या पुरवठादाराकडून कशा बसेस घेता येईल याची आम्ही आता तयारी करतोय। नाही बघा, शेवटी कसं आहे की काही कायदेशीर प्रक्रिया असतात त्या पूर्ण करायला लागतात। त्यांना जो त्यांच्याबरोबर करार केलेला आहे त्या करारानुसार त्यांना नोटीस देऊन त्यांचा करार का रद्द करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस देऊन त्यांच्याकडनं सुद्धा त्याचं उत्तर आल्यानंतर आम्हाला तो करार रद्द करावा लागेल, अन्यथा न्यायालयीन लढाई लढावी लागते। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होणार असल्यानं आम्ही हा कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून आम्ही त्यांना शेवटची नोटीस देऊन त्यानुसार तो त्यांचा करार रद्द करणार आहोत। मला त्यांच्यातलं हेच काही कळत नाहीये। आधी एकनाथ शिंदे सरांनी दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द होतंय, मग त्यांच्याच गटाचा नेता बसल्यानंतर रद्द करतंय, त्यांच्याच गटाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार जिंकण्यासाठी फुकट महिलांना प्रवास तो बंद केला, सिनियर सिटीजनचा प्रवास बंद केला, सगळ्यांना पैसे लावताय। मग बोलाचा भात बोलाची कडी फक्त इलेक्शन पुरतीच होती का? आणि जे झालंय ते चुकीचं झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।